हा तुलिका वहिनी काय खमंग वाद सुटलाय. क्या बात आहे. नमस्कार वहिनी. अरे तेजा भाऊजी आज सकाळी सकाळी कसं काय दर्शन दिलं. ऐक ना तुलिका कामच तसं आहे जरा इथे सही कर ना. काय आहे. अहो सांगतोय ना तुम्ही सही करा ना पटकन. अरे पण हे काय आहे. अहो आपल्यावर काय नवरा तरी विश्वास ठेवा तुम्ही. करा बिनधास्त सही करा. घे सही कर. अगं कर ना तू सही. हा इथे इथे. हा झालं. मिळाला अजून एक पार्टिसिपेंट. पार्टिसिपेंट नाही रे विनर बोल विनर. मला फुल कॉन्फिडन्स आहे वहिनीच विनर होणार. अरे काय चाललंय मला सांगा ना. काय तुलिका तेजा आहे ना त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये भव्य पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. येस जिच्या हाताला चव नसताना ही सण तीच ठरेल मिसेस सुगरण. कसं आहे जुळतंय. परफेक्ट जुळत नाहीये. अरे ठीक आहे ना जुळतंय की एवढं काय. एक मिनिट मला नाही व्हायचं असं मिसेस सुगरण बिगरण. हो हिने असं काय करते. सोसायटीतल्या बाकी बायका फॉर्म भरताना विचारतात तुलिकाने फॉर्म भरलाय का. मी नाही म्हटल्यावर मग त्या फॉर्म भरतात. तुमचं एवढं प्रेशर आहे बघा बाहेर. आणि आप्पांनी आणि मल्हारनी तुमच्या स्वयंपाकाची स्तुती करून बाहेर तुमचं वट वाढवली आहे. फॉर्म भरणार नाही म्हणते काय. अरे वाढवलेली वट नाही खरंच आहे तसं आहेच तेच म्हणतो आहेच. पण ते जगाला ओरडून सांगायची काय गरज आहे. नको भाऊजी मला स्पर्धेत बिर्देत भाग नाही घ्यायचा. मी ना भाग घेतल्यावर ना जाम कॉन्शियस होते. वहिनी कॉन्शियस व्हायची नाही कॉम्प्लेक्स द्यायची वेळ आहे. वहिनी हीच ती वेळ आहे. बाकीच्या बायकांना दाखवून द्यायची. तुमच्याविषयी आपण म्हटलेला प्रत्येक शब्द खरा करून दाखवायची. काय येस तुलिका हे बघ आता बने फॅमिलीचं नाव ना तुझ्या हातात आहे. तेव्हा होऊन जाऊ दे. अरे होऊन जाऊ दे काय. मला नाही घ्यायचं स्पर्धेत बिर्देत भाग. तू आधी नाव खोड दे. हो वहिनी असं कसं नाव खोडणार. आणि तुम्ही जर नाव खोडलं तर बायकांना कळेल ना की तुम्ही माघार घेतली म्हणून. अरे वहिनीने माघार घेतली कसं वाटेल. हे काय नाही वहिनी तुम्ही या पाककला स्पर्धेत काहीतरी बरं खाऊ घातलंच पाहिजे. काय म्हणणार. अरे त्याच्यात तुला माहित नाही तुलिकाचं काय तिचं म्हणजे कसं एकदा ठरलं म्हणजे फोडणीत घालायला जर का लसूण नसेल समजा घरी तर ती मला दादरला पाठवते लसूण घ्यायला. पण फोडणीत लसूण घालणारच म्हणजे ठरलं म्हणजे ठरलं. डेडिकेशन रे याला म्हणतात परफेक्शनची ओढ. वा वहिनी ऑल द बेस्ट. वहिनींना काय ऑल द बेस्ट करतोय. मला ऑल द बेस्ट बाकीच्या पार्टिसिपेंटना म्हटलं पाहिजे. वहिनी मी आलो अजून खूप पेंडिंग आहे. मी आलो. चल जाऊया. अरे ते मला प्रोडक्टचा बॅनर ना तेजा भाऊजी तर ऐकत नाहीतच. मल्हारनी पण नाही ऐकलं. नाव मला नाही आवडत त्या असल्या पाककला स्पर्धेत वगैरे भाग घ्यायला. जाऊन रेसिपी करायची. सगळ्या बायका जिमले असेल का हिला काही कमी पडले असेल का असं चेहरे डोक्यात जात. टाकलं होतं का मीठ नाही ते नाही घातलं. टाकलं होतं बहुतेक नाही टाकलं असेल तर. आपण चहा आणते वहिनी. हो आलो उशीर होतो तुझ्यामुळे. माझ्यामुळे उशीर होतो हे बरोबर आहे. पण तू मला त्यानंतर जे झापत बसले ना त्यांनी जास्त उशीर होतो. मग का लवकर असं कसं शक्य आहे. पण काय आलं. अगं केवढा ओव्हर रिएक्ट होतोयस. काय झालंय काय पण. अगं काही नाही जरा मीठ नाहीये पोह्यात. पोह्यात मीठ नाहीये पण मी घातलं. आप्पा तुम्ही खाल्लेत ना पोहे. हो अगं मला वाटलं की तू फक्त माझ्या पोह्यात मीठ टाकलं नाहीये पण एकूण सरसकटच तू कुठे मीठ टाकलं नाहीस का. विसरलीस. हो का नाही मी. अगं ठीक आहे ग त्यात काय एवढं. काय होतंय. नाही
पोह्यामध्ये मीठ न टाकण्याची कसर तू चहामध्ये डबल पूड टाकून भरून काढलीस. कडू झालाय चहा. खूप. अरे देवा, मी एक काम करते, मी पटकन चहा टाकते आणि काहीतरी नाश्त्याला असं पटपट करते. अगं असू दे तुलिका. अगं होईल पट. अगं ए तुलिका, अगं तू टेन्शन घेऊ नको ग. होतं असं, अंदाज चुकतो माणसाचा. आणि माझ्या बाबतीत म्हणत असशील ना तर मी पेशाकडे चाललोय. आम्ही दोघं टपरीवरती चहा घेऊ शकतो, तो त्याची काळजीच करू नको. आणि आमच्या ऑफिसमध्ये होईलच नाही गेल्या. चल रे पटकन. अगं हे टेन्शन घेऊ नकोस. काय काळजी करतेस? तू मध्ये घेऊ ना आम्ही. डोंट वरी. चल बाय. असं कसं होईल? असं कसं काढलं सगळंच? डब्यातली भाजी तरी व्यवस्थित झाली ना का? पण कसं शक्य आहे? किती टेन्शन घेतेस? होतं असं, एखाद वेळी प्रमाण हलतं. अरे एखाद वेळी काय, मुलांच्या डब्यात दिलेली ती भाजी पण तिखट झाली. ते काय नाही, मी त्या स्पर्धेत बिर्धेत भाग घेणार नाहीये. काय त्याच्या प्रेशरमुळे होतंय सगळं. अगं तुलिका, अगं वैरी वैरी वैरी, हे घ्या ऐकून घ्या ना. वैरी. अरे हे आहे ऍप्रन. मल्हार, वैरीने ऍप्रन काढ. आपण वैरी तुम्ही टॉप पार्टिसिपंट आहात. आपल्याला बॅनरवर सोसायटीतला फेमस फेस पाहिजे की नाही? हा? एक मिनिट वैरी, ही कॅब बोल ना जरा. खास शेफ कॅब तुमच्यासाठी. एक सेकंड थांबा वैरी, जरा होल्ड करा. काय दिसतंय वैरी? आणि हे स्पेशली पार्टिसिपंट किट ओनली फॉर यू वैरी. कसं वाटतंय? अरे एक फोटो पकडा. भाऊजी मी वैरी एक फोटो. हे मग मी मल्हार जरा बाजू ना. ओके. वहिनींचा ठीक आहे. होल्ड स्माइल बाजू. क्या बात आहे. क्लिक. भाऊजी मला नाही घ्यायचा त्या स्पर्धेत बिर्धेत भाग. वहिनी असं काय करताय? तुम्हाला पार्टिसिपंट किट दिलं, तुमचा फोटो काढला, तो पाठवला, तिकडे बॅनर छापला पण. हे बघा. कुठला बॅनर? भाऊजी काय चाललंय? अरे तू बोल ना वहिनी, तुम्ही आता काय माघार घेताय वहिनी? तुलिका हे बघ, आपलं मी काय म्हणतो, आपल्याकडे प्लॅन बी रेडी आहे. आपण अशी एकत्रित स्पर्धा घेण्यापेक्षा आपण 2-2 बायकात अशी चॅलेंज स्पर्धा घेतली तर. हा, अशी बॅनरबाजी करून. काय म्हणतो? हा मस्त. त्यांनी काय माहितीये, चुरस वाढेल. अरे कसली चुरस वाढेल? मी नाही घेणार कोणाचं चॅलेंज बिले. वहिनी तुम्हाला चॅलेंज घ्यायचं नाहीये, तुम्हाला चॅलेंज द्यायचंय. आपल्याकडे वहिनींकरता कॅशलाईन पण तयार आहे, ओनली फॉर वहिनी. म्हणजे बघा, कोण घेणार कुकिंगचं चॅलेंज? तुला का वहिनीच ठरणार मिसेस सुगरण. वाह, काय यमक पण जुळत नाहीये. वहिनी हा फक्त थॉट आहे हो. ते मग टाकलं जुळायला, मी उद्यापर्यंत येईल ते जुळून. मी फक्त काय रेसिपी बनवायची हा विचार करा ना. हा मी आलोच. हा मी बघतो. अरे भाऊजी तू जरा बोलायचं ना. अगं काय बोलणार, तो कोणाचं ऐकून घेतो का? तेज आहे तो. आणि जर का ऐकत असेल ना तर फक्त स्वतःच्या मुलीचं ऐकतो. तुलिका मस्त दिसत ऍप्रन मध्ये. तुला ऍप्रनचं कौतुक आहे? इथे मला टेन्शन आलं त्याचं काही नाही. साधा चहा करायचा झाला तरी साखर जास्त होईल का, चहापत्ती जास्त होईल का, आलं जास्त होईल, मला किती टेन्शन आलंय. अरे तुला कुणी सांगितलं होतं माझं नाव घालायला? तू कशाला टेन्शन घेतेस? तू जिंकणार. एकतर नाश्ता बिघडल्यापासून माझा सगळा कॉन्फिडन्स आउट झालाय. जो काही उरला सुरला होता या किटनी घालवलाय. आता कसली जमतीये रेसिपी? तुलिका हे बघ, तू ये तुला दाखवते. काय पण? अरे पण मी काय केलं? मी ऐकतो रे तू. अरे काय? चला तू चला. काय म्हणणार? काय झालं? तुलिका तिला त्याच्यामध्ये टेन्शन आलंय. काय झालं? काय सई पार्टी काय केलं का परत? नाही मी माती खाल्ली. काय केलं? ते तेजाने ऑर्गनाइज केलेल्या पाककला स्पर्धेत मी तुलिकाला भाग घ्यायला लावला ना. मला बोलली ती, ते म्हणाले की जेव्हापासून मी पाककला स्पर्धेत भाग घेतलाय ना माझ्या हातची चवच गेली म्हणे सगळी. असं कसं होऊ शकतं पण? अरे तसंच झालंय दादा. पाककला स्पर्धेत भाग घेतल्यापासून ना ती एकदम अशी कॉन्शियस झालीये. तिचा ना स्वयंपाकातला कॉन्फिडन्सच आउट झालाय.
बरं तिने तेजाला सांगितलं की माझं नाव मागे घे, तर आता तेजा अडून बसलाय, तो ऐकायलाच तयार नाहीये. कारण की त्यांनी अख्ख्या सोसायटीत हिम्मत असेल तर तुलिका वहिनीनं हरवून दाखवाच असं चॅलेंज केलंय सगळ्यांना. दादा, आपल्या बने फॅमिलीचं नाव ना स्टेकवर लागलंय, काहीतरी करायला पाहिजे. अरे वहिनी तू इकडे आहेस? मी तुला वरती शोधायला गेले होते. काय झालं? आजचा स्वयंपाक प्लीज तू करशील का? काय झालं? अगं काही नाही, ते माझं उद्या हे प्रेझेंटेशन आहे ना, तर त्याची पीपीटी करायची आहे मला. प्लीज भाजी आणि वरणाला फोडणी देशील का? माझं सगळं चुकतंय आज. हे असं आहे, शस्त्रच टाकले तिने. तुलिका यार, तुला कधीपासून स्वयंपाकाचं टेन्शन यायला लागलंय? दादा मला नका बोलू काही. ह्याला आणि तेजा भाऊजींना बोला, या दोघांनी घोळ घालून ठेवलाय. काही घोळ झालेला नाही. घोळ काय त्यामध्ये? अगं उलट त्यांनी योग्य व्यक्तीचंच नाव दिलंय स्पर्धेसाठी. तू उगाच असं जजमेंटल होऊ नकोस ग. तू एक काम कर ना, हो की नाही, की तू स्पर्धेचा असा विचारच करू नकोस अजिबात. हा, त्यापेक्षा तू एखादी रेसिपी कुठल्या तरी मैत्रिणीला देतेस असं समज ना. अरे असं कसं जमेल वहिनी? अगं जमेल, त्यात काय. आता मी नाही का, हर्षदा जेव्हा मला ओरडत असते तेव्हा मला त्रास होऊ नये म्हणून ती मला नाही रेहाला ओरडते असं समजतो आणि शांत बसलेला असतो, त्रास करून घेत नाही. मग वहिनी वहिनी वहिनी, तू दादाची सेपरेट शाळा नंतर घे, आधी हिचा काय तो निकाल लाव ना. निकाल लावा काय? निकाल लावा. तुझ्यामुळे झालं हे सगळं. आता ती रेसिपी गणली तर काय करायचं? आई आपणचं नाव खराब होईल. एकतर त्यांनी अख्ख्या सोसायटीवर सुनांचं इतकं कौतुक करून ठेवलंय, ती रेसिपी चुकली तर यार. तुलिका, तू असं म्हणत राहिलीस ना तर मग चुकेलच ना सगळं. अगं त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू फक्त असं पॉझिटिव्हली विचार कर. हा, मी आज सगळा स्वयंपाक मी करते आणि तू छान मन लावून अजिबात कॉन्शियस न होता अशी छानशी अशी एखादी रेसिपी कर. मस्त आयडिया आहे. तू ना ऐक, तू ना स्पर्धेचा विचार अजिबात करू नको आणि काहीतरी असं स्पेशल डिश करणं तयार मस्त. हा जमेल तुला. ऐक कमॉन, जमेल जमेल जमेल. म्हणजे काय म्हणते, स्पर्धेची तयारी पण होईल आणि एक हा असा असं काय म्हणतात त्याला स्पेशल मेन्यू पण तयार. चालेल. हा असं बोलता? हो. ओके. शाबाश. गणपती बाप्पा, माझ्या लालबागच्या राजा, चांगली होऊ दे रे डिश. काय गे, अगं स्वयंपाक करताना कशाला देवाचा धावा करतेस? काय झालं? आई येऊन ती उद्या पाककला स्पर्धा आहे ना, त्याचं मला टेन्शन आलंय. मी आज एक स्पेशल डिश बनवली आहे. काय बनवलंय? वरणफळ. अगं बाई, हो, बघू बघू. आई आई मी पण टेस्ट नाही केली अगं अजून. थांब ग, मी बघतीये ना. कसं झालंय? अगो एकदम मस्त. काय टेस्ट आहे तुझ्या हाताला. कशाला का तू बस एवढी टेन्शन घेतेस? बघू जरा. अरे मी सांगते ना. अरे ए मल्हार, मकरंद, अरे या रे. अरे बघा तरी, तुलिकानी काय मस्त डिश बनवली आहे. तू एक काम कर ना, तू बाहेर येताना आधी पहिल्यांदा आपल्याला बाऊल आणि चमचे घेऊन ये. चला 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 चला, या रे सगळे जण लवकर. वा 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 वा, काय मस्त वास सुटलाय. अरे काय तुम्ही. वा तुलिका, काय टेस्ट आहे यार. वा. खरंच ना, तू उगाच टेन्शन घेतेस. तरी मी सांगत होतो एक वेळ प्रमाण हलेल, पण हाची चव कशी हरवेल.
वाह 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 तुलिका, क्या बात है. थँक्यू अप्पा. सॉरी नाही ह्याच्यातून नाही प्लीज अरे. आय एम सॉरी तुलिका. माझ्या प्लेटकडे बघायचं सुद्धा नाही आणि मी तर म्हणतो त्या पातेल्याकडे पण बघू नकोस. पातेल्यात बघून काय फायदा, उरलंय तरी का त्यात. म्हणून म्हटलं. बरं झालं ना मी लवकर आले, नाही तर हे मिस केलं असतं मी सगळं. मला जरा बघू दे ना. आईकडनं घे ना तू. आई ए नाही हं. आधीच कमी घेतले मी. अगं कमी कुठे, सगळ्यात जास्त तू घेतलंय. काय अजिबात नाही हं, कमी घेतलंय मी. हा क्लास झालाय. अरे पण जिने केलंय तिला चव तरी बघू द्या. झाली का स्पर्धेची तयारी? अरे स्पर्धेची तयारी डायरेक्ट बक्षीस घरी घेऊन येण्यासाठी 14 रेसिपी केली आहे आमच्या तुलिकानी. काय सांगतेस काय? हे बघू, दाखव मला चवीला. अहो बघू बघू काय, बघायला उरली पण नाहीये पातेल्यात. सगळ्यांनी फस्त करून टाकली, मुलांसाठी पण नाही ठेवली. काय अरे ए तुलिका, मुलांनी चांगले चोपून खाल्ली आहे. मीच त्यांना म्हटलं अजून जास्त खाऊ नका ना तर पोट बिघडतील. तिघांना पाठवलं वरती अभ्यास करायला. कमाल आहे तुमची. कमाल त्यांची नाही, कमाल तुमची आहे वहिनी. आता हीच कमाल उद्या स्पर्धेत पण दाखवा. काय तुलिका वहिनी रेडी? रेडी? 100% ready. अरे मी म्हटलं नाही, माझी सून सुगरण आहे, ही बक्षीस जिंकणारच. अहो हे सगळं मी बोलले होते. कधी? किती कौतुक करणार? केक खाऊया मग कौतुक करा. हो हो हो, शेफचं कौतुक खूप करून झालेलं आहे. आता आधी केक खाऊया आणि त्या केकचं कौतुक करूया. अरे रेहा केक उठा. हो, म्हणजे असं कसं? अगं ये लवकर, किती वेळ आलेला आहे केक. माझ्याकडून थोडा 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 अप्पा आपल्यापर्यंत येतच नाही. मस्त मस्त मस्त. आमच्या मॅडम काहीच नाही बोलल्या. काय आवडला मम्माने केलेला केक? मस्त झालंय मम्मा. तू नेहमीच सगळं छान करते, पण काल वरणफळ करताना काय गोळ झाला होता? घोळ? मग काय, किती आंबट, खारट आणि विचित्र झालं होतं ते. खारट होत, आंबट. अरे पण तुम्ही सगळ्यांनी चाटून पुसून संपवलं, मला चवीला सुद्धा ठेव. कुणाची आयडिया होती ही? आई. एकत्र कुटुंब दादा वहीन मी 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 एकत्र कुटुंब. अच्छा, म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं. काय दादा? अरे पण कशाला? का का मला तू तरी सांगायचंस मला. तुलिका, आम्ही जर का तुला सांगितलं असतं तर तुझा गेलेला कॉन्फिडन्स परत कसा आला असता? अरे पण अगं परीक्षेच्या वेळी नाही का आपल्या माणसाने कौतुकांना आपल्या पाठीवर दिलेली थाप सुद्धा आभाळभर कॉन्फिडन्स देऊन जाते. आणि कसं आहे तुलिका, आपल्या माणसांनी आपलं कर्तृत्व मान्य केलं ना की आपल्या मनात जर स्वतःविषयी काही शंका असल्या ना त्या दूर होऊन जातात. आणि एकदा का मनातल्या शंका दूर झाल्या ही जगासमोर मग आपली एक वेगळीच प्रतिभा बाहेर पडते.
अरे दादा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण खोटं खोटं कशाला सांगायचं उगाच? एक मिनिट, तुलिका, आपल्या माणसाचा हरवलेला कॉन्फिडन्स परत आणण्यासाठी केलेलं छोटस खोटं कौतुक चालतं. नाही कसं म्हणजे आपण स्वतः कळ सोसून दुसऱ्याला मदत नाही का करत? अगं तसंच आहे. हो आप्पा, पण ते खारट होतं, आंबट होतं. तुम्ही कशाला? तुम्हाला आधीच पचनाचा त्रास आहे. अगं मुलांना हवं ते सुख मिळावं म्हणून मोठे नाही का दुःख पचवतात. अरे त्याच्या पुढे हे खारट आंबट वरणफळ क्या चीज आहे? ए तुला का पचवलं? हो हो हो, चला 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 चला. तोंड गोड करा. खोटं बोलण्याचं गिफ्ट कुठलं कुठे पळून गेला. संपवूया आता के तू संपवूया. आणि काल सारखी आपल्याला ऍक्टिंगही करावी लागणार नाहीये, कारण केक खरंच ऑसम झालाय. चला चला चला. अगं जाना आणल्या ना तो खूप आहे रे. तीन पिढ्यांचे कुटुंब नांदे सुखामध्ये हे सारे, जीव लावती एकामेका घरात हसरे तारे. हम बने तुम बने, हम बने तुम बने. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.